नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण वसुबारस या दिवशी गोमातेची पूजा कशी करायची ते आपण बघणार आहोत. बघा, सोमवारी म्हणजेच 28 ऑक्टोबरला आपण वसुबारस हा सण साजरा केला जाणार आहे. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. आपल्याकडे गाईला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे. गोमाता ही पूजनीय मानली गेलेली आहे. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. यंदा रमा एकादशी पण आलेली आहे, त्यामुळे वसुबारसचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. बघा, या दिवशी एकादशी आहे, सो या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समुद्रमंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो. वसुबारस या शब्दातील वसु म्हणजेच धन आणि बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी तळलेले, तुपातले, दुधातले, दही, ताक असे पदार्थ खाल्ले जात नाहीत. उडदाचे वडे, गोड पदार्थ गाईला गोग्रास म्हणून दिला जातो. या दिवशी वासरू असलेल्या गाईचीच पूजा केली जाते. बघा, या दिवशी चुकून पण गाईला गहू, मूग किंवा ह्यापासून बनवलेले पदार्थ खायला अजिबात घालू नका. तुमच्याकडे जर गोशाळा असेल तर नक्की जाऊन त्या दिवशी गाईचं आणि वासराचं तुम्ही पूजन करू शकता. आता बघा, मुंबईला किंवा पुण्याला मी जेव्हा होते तर तेव्हा गाय आणि वासरू तुम्ही स्वतः जाऊन तुम्हाला पूजा करायला मिळत होती. आता मला गेली 3-4 वर्ष माहीत नाही, पण मी स्वतः जाऊन पूजा केलेली आहे. तर तुम्हाला घरी साधी आणि सोपी पूजा कशी करायची ते आपण बघूया. पहिली म्हणजे छान दिवा लावून घ्या, गंधफूल, अक्षता, ओम दीपदेवताभ्यो नमः. आणि पहिली म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना करायची. त्याशिवाय कुठल्याच पूजेला पूर्णत्व प्राप्त होत नाही. गणपती बाप्पांना छान अभिषेक घालायचा आहे. एक वेळा गणपती अथर्व शीर्ष किंवा ओम गंग गणपते नमः हा मंत्र म्हणून तुम्हाला पहिल्या विड्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची. आता बघा, ह्या दिवशी रमा एकादशी आलेली आहे, त्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवसाला. त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी, आता तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेलच तर त्याच्यावरती तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे. त्याच्यानंतर मूर्ती छान पुसून घ्या, गंध लावायचा आहे आणि अक्षता घालून तुम्हाला ती दुसऱ्या विड्यावरती स्थानापन्न करायची आहे. तुम्हाला बाळकृष्णांना फुलं वाहून घ्यायची आहे. ह्याच्यानंतर आपल्याला गाय आणि वासरू, आता ही मूर्ती प्रत्येक देवघरामध्ये जनरली असते. नसेल तर हल्ली मातीच्या मूर्तीसुद्धा मिळतात किंवा तुम्ही अशा मूर्तीसुद्धा घरी घेऊन येऊन स्थापना करू शकता. आता वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासरू दोघांचंही पूजन झालं पाहिजे. त्यामुळे पहिली गाईच्या 4 पायांवरती आपल्याला पाणी घालायचं आहे आणि नंतर वासरूला पाणी घालायचं आहे आणि नंतर पूर्ण अभिषेक आपल्याला करायचा आहे. अभिषेक करताना आता तुम्हाला इथं मंत्र दिसत असेल, तो मंत्र तुम्हाला म्हणून किंवा ओम गो माताय नमः हा मंत्र म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तर मूर्ती आता स्वच्छ पुसून घ्या. मूर्तीला गंध, हळद, कुंकू, अक्षता हे आपल्याला लावून तिसऱ्या विड्यांवरती आपल्याला ती स्थानापन्न करायची आहे. त्यानंतर छान फुलं वाहून घ्या आणि तुम्हाला इथं आता गणपती बाप्पांना पहिली गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यानंतर गोमातेला या दिवशी तुम्हाला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि बालकृष्णांना तुम्ही कुठलंही फळ असेल किंवा दूध, साखर जरी असेल तर तुम्ही त्या दिवशी त्यांना हा नैवेद्य दाखवू शकता. बघा, या दिवशी प्रत्येक आई मुलासाठी उपवास करत असते आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. आणि कोणी संध्याकाळीसुद्धा सोडतात. बाजरीची भाकरी आणि गवाराच्या शेंगांची भाजी नैवेद्य दाखवूनसुद्धा हा उपवास सोडला जातो. तुमच्याकडे जशी प्रथा असेल तसं तुम्ही करू शकता. आता ही पूजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची आहे. त्याच्यानंतर जी फुलं आहेत ती निर्माल्यात तुम्ही वाहून देऊ शकता.
विड्याची जी पानं आहेत ती सुद्धा तुम्ही निर्माल्यात वाहून द्या. फुलं, विड्याची पानं किंवा श्रीकृष्णांना आपण किंवा बाळकृष्णांना तुळस अर्पण करायची आहे. इथं मला मिळाली नाही आहे, पण तुम्ही तुळस अर्पण करायला विसरू नका. तुळससुद्धा तुम्हाला वाहून द्यायची आहे निर्माल्यात. त्याच्यानंतर जे गूळ खोबरं आहे ते तुम्ही घरी प्रसाद म्हणून खाऊ शकता. काही फळ दाखवलं असेल तर तेही तुम्ही घरी प्रसाद म्हणून खाऊ शकता. आणि गोमातेला जो गुळाचा नैवेद्य दाखवलेला आहे तोही तुम्ही घरी प्रसाद म्हणून खाऊ शकता. तर अशी तुम्हाला दुसऱ्या दिवशी ह्याची उत्तर पूजा करून ही पूजा मांडणी जी आपण केलेली आहे ती उचलायची आहे. तर अगदी साधी आणि सोपी पूजा आहे, काहीही ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड नाही आहे. तर तुम्ही जर तुम्हाला त्या दिवशी स्वतः शक्य नसेल जाऊन गोशाळेमध्ये पूजा करणं, तर ह्या दिवशी तुम्ही नक्की पूजा अशी घरी करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.